ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरातल्या गंगापूर तालुक्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। भिव-धानोरा गावामध्ये रस्ता नसल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना धरणाच्या बॅकवॉटरमधनं तराफ्यावरनं बसून प्रवास करावा लागतोय। शिक्षणासाठी या मुलांना धोका पत्करून शाळेत पोहोचावं लागतंय आणि त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत आपल्यासोबत। सिद्धार्थ, इतक्या मोठ्या विविध क्षेत्रामध्ये देश प्रगती करत असताना छत्रपती संभाजीनगरच्या या गावांमध्ये ही परिस्थिती पाहून खरंच आश्चर्य वाटतं, काय सांगाल? निश्चितपणे तुम्ही म्हणताय ते खरंच आहे, कारण मोठमोठ्या शहरांमध्ये विकास होते, मात्र छोट्या छोट्या शेतवस्ती असतील किंवा छोट्या गावांमध्ये लहान विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शाळेला जीव धोक्यात घालून जावं लागतं याचं वास्तव चित्र गंगापूर तालुक्यातील भिव-धानोरा या शेतवस्तीतलं आहे। जवळपास 150 ते 200 लोकांची शेतवस्ती आणि हा प्रश्न आजचा नाही, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न आहे। कोर्टाने सुमोटो याचिका दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी बोट पुरवण्यात आली, मात्र त्या बोटीला चालक देण्यात आला नाही। दुसरा पर्याय रस्त्याचा सुद्धा प्रशासनाने त्या ठिकाणी बघून तयार केला होता, मात्र तो रस्ताही पाण्याखालीच जाईल अशी भीती प्रशासनाला होती। त्यामुळे बोट नाही, रस्ता नाही, मग विद्यार्थ्यांनी शाळेला जायचं कसं? तर शाळेला तराफ्यावर बसून गेल्याशिवाय पर्याय नाही। मात्र त्या ठिकाणी 90 ते 100 कोटीचा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला खर्च कोणी करावा यासाठी सुद्धा हा विषय त्या ठिकाणी सुटलेला आहे। मात्र जिल्हाधिकारी आणि बाकी जिल्हा परिषद सीओ यांनी आता त्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे आणि 100 कोटी कुठून निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी पूल बांधता येईल, जेणेकरून या शेतवस्तीला आणि विद्यार्थ्यांना असं जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार नाही। हे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे। न्यूज 18 लोकमतनी सुद्धा मागच्या 2-3 वर्षापासून हा विषय धरून लावलेला होता, मात्र आता त्याला कुठेतरी मूर्त येईल। परंतु हा पूल होईपर्यंत विद्यार्थ्यांना तराफ्यावर बसून जाण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे तात्पुरती बोटीची तरी व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे। बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद या माहितीसाठी। अपेक्षा करूयात या बातमीनंतर देखील या थर्माकोलच्या तराफ्यामधनं या विद्यार्थ्यांची सुटका होईल। आणि आता पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। देशामध्ये थंडीचा कडाका वाढलाय, त्यामुळे जम्मू काश्मीरच्या सोनमर्ग भागामध्ये तुफान बर्फवृष्टी झाली, त्यामुळे संपूर्ण सोनमर्गमध्ये सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं चित्र आहे। जम्मू काश्मीरमधील सोपार भागामध्ये बर्फवृष्टी सुरू आहे, रस्त्यावरती वाहनांवरती बर्फाचे थर साचलेत। देशामध्ये थंडीचा कडाका वाढलाय, हिमाचल प्रदेशातील स्पिती लाहोल परिसरामध्ये लाहोल स्पितीमध्ये बर्फवृष्टी झाली आहे। बर्फवृष्टीचा पर्यटकांनी आनंद लुटलाय आणि बर्फ साचल्यामुळे अनेक रस्ते निसरडे झालेत। थंडीची चाहूल लागताच अनेक स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला अनुकूल प्रदेशात जात असतात। सुरतमध्ये देखील देश विदेशातील पक्ष्यांचं आगमन झालंय।